आम्ही हुशार असतानाही ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली आमच्याला काम करायची वेळ आली। आम्ही कोणाची बरोबरी करावी इच्छित नाही, पण आम्ही कशात कमी नाहीत। आम्ही रात्रंदिवस अभ्यास करून आमच्या बुद्धीची प्रचिती आम्ही राज्याला आणि देशाला दाखवली, पण या आरक्षणापायी आमच्या लेकरांचे मुर्दे पडायला लागले। त्या वेदना आता आम्हाला सहन होत नाहीत। का रे बाबा, आमची लायकी काढतो? छत्रपती शिवरायाच्या स्वराज्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक 18 पगड जातीतील बहुजन मावळ्यांकडे लायकी होती, म्हणून ते शिवरायासाठी लढले। बहिर्जी नाईक रामोशी, कान्होजी आंग्रे कोळी, मदारी मेहतर मुस्लिम, जीवा महाला नावी, शिवा काशीद नावी, मल्हारराव होळकर धनगर, अहिल्याबाई होळकर धनगर, अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे आदिवासी समाजाचे, लहुजी वस्ताद हे सुद्धा मागासवर्गीय। अरे एपीजे अब्दुल कलाम मुस्लिम समाजाचे, यांची काही लायकी नव्हती? हा, महात्मा फुलेंची लायकी होती। त्यांनी शिवरायाची समाधी शोधून काढली। पहिला पोवाडा महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिला, शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली। दुसरा पोवाडा मुस्लिम समाजाचे शाहीर अमर शेख यांनी रचला, आणि तिसरा अण्णाभाऊ साठे। आमची लायकी नव्हती? हा, अरे जो संविधान दिवस आज आम्ही मानतो आहोत, आज अख्ख्या देशाला जे संविधान लागू आहे आणि अख्ख्या जगाला हे संविधान अभ्यास सगळं जग करताय, ते बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाची त्यांची लायकी नव्हती? कुणाची लायकी काढता तुम्ही? पेशवाईला लोळवणारे भीमा कोरेगावमध्ये शूरवीर महार सैनिक यांची लायकी होती, म्हणून हजारो पेशव्याच्या सैनिकांना कापून काढलं, लायकी होती म्हणून। आमच्या वारकरी संप्रदाय संत जगनाडे महाराज तेली, संत नामदेव शिंपी, संत सेना न्हावी, संत सावता माळी, संत चोखामेळा महार, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत रोहिदास चर्मकार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी, आमची लायकी नाही? हा, अरे एवढे संत, एवढे शूर वीर हुशार, आमची लायकी नाही? ओबीसी समाज हा देशाचा निर्माण करता आहे। आमचा नाभिक बंधू समाजाचे केस कापतो, सोनार दागदागिने घडवतो तुमच्यासाठी, मातेची भांडी आमचा कुंभार, कलई सुद्धा आमचा कलईवाला लावतो, कपडे आमचा शिंपी शिवतो, आणि आमचा धोबी सुद्धा तुमचे कपडे धुतो। तुमचे सगळे शेतीचे अवजार आमचा सुतार बनवतो, आमचा वडार दगडावर घाव घालून तुमच्यासाठी पाटे वरवंटे तयार करतो। माळ्यांनी, ही तुमची सत्काराची फुलं आहेत ना, माळ्यांनी पिकवली। ह्या चपला सुद्धा वाहना सुद्धा माझ्या चर्मकार बांधवांनी, आणि यांचं घर बेलदार समाजाच्या माझ्या बांधवानं तर लोहाराने लोखंडापासून हत्यार बनवली। आमची लायकी नाही? अशी कितीतरी लोक जे आहेत लायकी असणाऱ्या, पण करायचं काय? आज कोणी काय बोलतो, यांची लायकी आहे का, यांची लायकी आहे का? तुम्हाला सांगतो, मागचा जो MPSC असते ना, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्याच्यामध्ये ज्या परीक्षा झाल्या, तर
कट ऑफ पॉइंट जो असतो ना, कट ऑफ पॉइंट म्हणजे शेवटचा त्यातला घेतलेला, म्हणजे 100च घ्यायचे आहेत पण 500 आहेत, पण त्याचा कट ऑफ कुठे आहे? ओपन मध्ये 106 जागा होत्या, 96.5 कट ऑफ पॉइंट, आणि खेळांमध्ये 27.5. ओबीसी मध्ये 106 जागा होत्या, त्यांचा कट ऑफ पॉइंट होता 96.5, आणि स्पोर्ट्समध्ये खेळामध्ये 64%. अरे आमचे सगळेच लोक, अगदी व्हीजेएनटीचे सुद्धा लोक, त्यांचा कट ऑफ पॉइंट जो आहे 96.5च्या दरम्यान आहे. वंजारी समाजाचा आहे, धनगर समाजाचा आहे. काढून बघा, रिपोर्ट काढा. तुम्ही आमची लायकी काढता. ओपन मध्ये आता ही जी आहे महाराष्ट्र नॉन गॅझेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी सर्व्हिस कंबाईंड परीक्षा जी आहे, परत महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, ओपन मध्ये 54% कट ऑफ पॉइंट आहे. शेड्यूल कास्टचा 54%, तो पण तसाच आहे. ओबीसीचा सुद्धा 54%, 54.25, 54.25, 54.25. काढा रे रिपोर्ट काढा. आमच्या पोरांची लायकी नाही तुमच्या बरोबर, आमच्या लोकांची. आम्ही परीक्षेमध्ये तुमच्या बरोबर जे आहे. आता म्हणजे आता परिस्थिती अशी झाली, या मागासवर्गीयांच्या हाताखाली कसं आहे काम करायचं. या मागासवर्गीयांचा, या दलितांचा एखादा एसपी असेल आणि मराठा समाजाचा एखादा सब इन्स्पेक्टर असेल, तर तो सब इन्स्पेक्टर चेंबरमध्ये आल्याबरोबर एसपीने उभं राहायचंय आणि त्याला सलाम करायचा त्या सब इन्स्पेक्टरला, कारण एसपीची लायकी नाही. त्याने त्याला सलाम करायचा आणि मग तो सांगेल असं करा. कलेक्टर असेल एखादा तुमचा, वंजारी असेल, धनगर असेल, आणि एखादा खालचा क्लर्क असेल, कलेक्टरने उभं राहा. तुमची लायकी आहे का? मी क्लर्क आहे, मराठा, आमच्या समोर बसता, उभं राहा, सलाम करा. आमची लायकी नाही. वाह. अंबड येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिलेलं होतं. अगदी वैयक्तिक पातळीवर देखील टीका केली होती. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचा या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील पुन्हा एकदा बोललेले. आपल्या मागण्या मांडत असताना आग्रही असले तरी त्यामुळे समाजात तेढ निर्माण होता कामा नये, असं आवाहन यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील तसेच इतर सर्व नेत्यांना केलेलं आहे. तर मंडळी, श्रीरामपूरमध्ये जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील यांनी फडणवीसांच्या आव्हानाला अनुरूप प्रतिक्रिया दिली. आधी तुमच्या माणसाला जातीयवादी बोलणं थांबवा. तुमचा माणूस बोलायचा थांबला की आम्ही बघू, त्यावर विचार करू, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलंय. ते फडणवीसांना उत्तर त्यांनी दिलंय. जरांगे पाटील सध्या 3ऱ्या टप्प्यात आहेत. राज्याच्या दौऱ्याच्या 3ऱ्या टप्प्यात ते आहेत. 9 दिवसांपासून सुरू असलेल्या 3ऱ्या टप्प्याची सांगता आज नगर जिल्ह्यातील बोधेगाव येथे होणार आहे. तत्पूर्वी आज सकाळी श्रीरामपूर येथे माध्यमांशी जरांगे पाटील यांनी बातचीत केलेली आहे. यावेळी 3रा टप्पा संपत आल्याने लवकरच 4थ्या टप्प्याची माहिती पुढील 2 दिवसात जाहीर करण्यात येईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. तर म्हणजे हुशार असूनही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली, असं मनोज जरांगे पाटील यांचं विधान असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचा त्यांनी नकार केलेला आहे. मराठा समाजात बसत होता तर गेली 70 वर्ष कोणी नुकसान केलं याचं उत्तर मिळालं पाहिजे. 95% पडूनही मराठा समाजातील मुलांना 95% पडूनही नोकरी लागत नाही. आमची मुले हुशार असतानाही आरक्षणात बसत नाहीत. आरक्षण नसल्याने लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार झाल्यात. आणि हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी मिळालं असतं तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावं लागलं नसतं. नोकरीतील टक्का कमी झाला. परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली, असं धक्कादायक विधान मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यातील खराडी येथील आयोजित सभेत बोलत असताना केलं होतं. पण त्यांनी या गोष्टीचा नकार दिलेला आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 29 लाख नोंदी सापडल्या आहेत. आरक्षण
मराठा आरक्षण समाजात बसत होतं तर गेली 70 वर्ष कोणी नुकसान केलं याचं उत्तर मिळालं पाहिजे. 95% पडूनही आम्हाला नोकरी लागत नाही, आरक्षणाच्या निकषात आम्ही बसत नाही. आणि अंबड येथील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ यांनी खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिलेलं होतं. अगदी वैयक्तिक पातळीवर देखील टीका केली होती. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचा या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील पुन्हा एकदा बोललेले. आपल्या मागण्या मांडत असताना आग्रही असले तरी त्यामुळे समाजात तेढ निर्माण होता कामा नये असं आवाहन यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील तसेच इतर सर्व नेत्यांना केलेलं आहे. तर मंडळी, श्रीरामपूरमध्ये जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील यांनी फडणवीसांच्या आव्हानाला अनुरूप प्रतिक्रिया दिली. आधी तुमच्या माणसाला जातीयवादी बोलणं थांबवा, तुमचा माणूस बोलायचा थांबला की आम्ही बघू, त्यावर विचार करू, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलंय. ते फडणवीसांना उत्तर त्यांनी दिलंय. जरांगे पाटील सध्या 3ऱ्या टप्प्यात आहेत. राज्याच्या दौऱ्याच्या 3ऱ्या टप्प्यात ते आहेत. 9 दिवसांपासून सुरू असलेल्या 3ऱ्या टप्प्याची सांगता आज नगर जिल्ह्यातील बोधेगाव येथे होणार आहे. तत्पूर्वी आज सकाळी श्रीरामपूर येथे माध्यमांशी जरांगे पाटील यांनी बातचीत केलेली आहे. यावेळी 3रा टप्पा संपत आल्याने लवकरच 4थ्या टप्प्याची माहिती पुढील 2 दिवसात जाहीर करण्यात येईल असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलेलं आहे. तर मंडळी, राज्यातील पुढील 4था टप्पा हा विस्तृत असेल असं सांगताना त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा काही राहिलेला भाग, याचबरोबर राज्यात पंढरपूर, बीड आदी भागांमध्ये राहिलेल्या भागांमध्ये दौरा केला जाणार असल्याचं देखील सांगितलं आहे. दौऱ्याची सुरुवात खानदेशमधून होणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळेस दिली आहे. तत्पूर्वी 1 डिसेंबरला जालन्यामध्ये पूर्ण दिवसभर कार्यक्रम असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. समाजातील आरक्षण असतानाही लाखो मुलं सुशिक्षित बेरोजगार राहिली आहेत. हेच आरक्षण 70 वर्षापूर्वी मिळालं असतं तर आमची मुलं सनदी अधिकारी बनले असते आणि मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावं लागलं नसतं. मराठा ओबीसीत असलेले पुरावे समितीला मिळत आहेत. राज्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार यात आता शंका नाही. मराठा आणि कुणबी एकच असल्याने हजारो पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. ज्यांना कुणबी नकोय त्यांनी प्रमाणपत्र घेऊ नये असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट म्हटलंय. भुजबळांना आता व्यक्तिगत विरोध. भुजबळांना मराठा आरक्षणासाठी विरोध केला म्हणून त्यांना आमचा विरोध होता. 4 दिवसात केलेल्या वक्तव्यांवरून भुजबळांना व्यक्ती म्हणून देखील आम्ही आता विरोध करणार, कारण त्यांनी सर्व सीमा आता पार केलेल्या आहेत. घटनेच्या पदावर असूनही त्या पदाची प्रतिष्ठा त्यांना सांभाळता आलेली नाहीये. भुजबळ 30-35 वर्ष सत्तेत असूनही त्यांनी मराठ्यांबद्दल आकसाची भावना ठेवली असा सवाल यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तर म्हणजे यावरती फडणवीसांचं देखील उत्तर आलेलं आहे. फडणवीसांच्या आव्हानावर मनोज जरांगे पाटलांचं उत्तर आलेलं आहे. भुजबळांवर साधला होता निशाणा. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात जोरदार वाकयुद्ध पेटलेलं आहे. जरांगे पाटील यांनी मागण्या आग्रहाने मांडल्या पाहिजेत, मात्र त्या मांडत असताना दुसऱ्या समाजाबद्दल आकस निर्माण होईल अशी भाषा करू नये अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलांकडून व्यक्त केली आहे. त्यावर जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे. जातीवादी भाषा कोण वापरताय? अहो, तुमचाच माणूस जातीयवादी भाषा वापरतोय. तुमच्या माणसाला जातीयवादी बोलणं थांबवायला सांगा. त्यांचा माणूस बोलायचा थांबला तर मग बघू, असं उत्तर मनोज जरांगे यांनी दिलं. आम्ही आता यापुढे मुदत वाढवून देणार नाही. 24 डिसेंबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे असा ठाम विश्वासही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस व्यक्त केलेला आहे.